परमेश्वराचा वरद असतं त्याच्या निवडल्यांवर सदैव राहावं. आमेन. प्रियानो, आपण मागील बुधवारपासून रोमकारस पत्राचा अभ्यास करत आहोत आणि त्यामध्ये आपण पाहिलं आहे की सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या 1 ते 17 या वचनामध्ये संत पॉल स्वतःची ओळख रोमकारस येथील मंडळीस करून देत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की त्या पहिल्या भागामध्ये तो त्याची स्वतःची ओळखपत्र किंवा अधिकारपत्र किंवा स्वतःची विश्वासार्हता लोकांपुढे मांडत आहे आणि त्याच्यासाठी आपण वचन 1 ते 7 याचा अभ्यास बुधवारच्या उपासनेमध्ये केला होता. ही प्रेझेंट हिज क्रेडेन्शियल टू द रोमन्स आणि त्याद्वारे तो त्यांच्याशी स्वतःला जुळवू पाहत आहे की त्यांना आपल्या जीवनाची तो कडी बनवू पाहत आहे. त्याच्यामध्ये आज दुसरी गोष्टीकडे आपण पाहत आहोत तो म्हणजे ही एक्सप्रेस हिज कन्सर्न. तो रोमकारस येथील मंडळीबरोबर अशा रीतीने जुळवू पाहते स्वतःला की तो सांगत आहे की मला तुमची काळजी आहे, मला तुमची चिंता आहे किंवा तुम्ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे. त्याच्यासाठी वचन 8 ते 15 याचा जर आपण अभ्यास केला किंवा आज त्याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत की त्याद्वारे तो लोकांना दाखवू इच्छितो की रोम येथील मंडळी सांगू इच्छितो की मला तुमची किती काळजी आहे आणि आय हॅव टू मच कन्सर्न तुमचं भविष्यासाठी, तुमच्या वेलफेअरसाठी मी सदैव विचार करतो. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी संत पॉल या ठिकाणी 5 गोष्टींचा उल्लेख करत आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ही वॉज थँकफुल फॉर देम. तो रोम येथील मंडळीसाठी आभार मानतो. रोम येथील मंडळीचा तो आभार मानतो. जर वचन 8 जर आम्ही वाचलं त्याच्यामध्ये लिहिलेले आहे, पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. या ठिकाणी तो आभार यासाठी मानत आहे तेथील मंडळीचं, कारण की त्यांचा विश्वास ते जगजाहीर करत आहे. जगजाहीर म्हणजे रोमन साम्राज्य. या ठिकाणी जगजाहीर याचा अर्थ आहे होल रोमन एम्पायर. संपूर्ण रोमन साम्राज्य त्या काळी ज्या ठिकाणी पसरलं होतं त्या ठिकाणी रोम येथील मंडळी आपली सुवार्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन घेऊन जात होती. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं भूतलावर येणं एकदम परफेक्ट समय झालं होतं. मी वेळोवेळी सांगितलं आहे, कारण की त्यावेळची सोशिओ पॉलिटिकल रिलिजियस कंडिशन प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी एकदम सुरळीत होती. कारण की कम्युनिकेशनचं माध्यम रोमन साम्राज्यात खूप सुंदर होतं. ट्रान्सपोर्टेशन खूप सुंदर होतं आणि त्याद्वारे दळणवळण किंवा माध्यम हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी कारणीभूत ठरले होते. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता अजून दूर पोहोचवत होती. त्यामुळे या ठिकाणी संत पौलाला सुद्धा देवाचं पवित्र वचन इतर लोकांना सांगण्यास खूप इझी जात होतं आणि त्याच्यामुळे तो म्हणत आहे की तुमचे मी आभारी आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगजाहीर म्हणजे संपूर्ण रोमन साम्राज्यामध्ये पसरवलेली. त्यानंतर तो दुसरी गोष्ट सांगत आहे ती म्हणजे मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आय एम प्रेइंग फॉर यू. ही प्रेड फॉर देम. वचन 9 आणि 10 वाचलं, तुमची आठवण मी निरंतर करीत असतो, म्हणजे मी आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा विनंती करीत असतो की कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. या ठिकाणी संत पॉल प्रत्येक मंडळांसाठी प्रार्थना करते. कारण की आम्ही पाहिलं त्याचे संत पौलाचे जर आम्ही पत्र वाचले तर त्याच्यामध्ये ही वॉज अ प्रेयरफुल वॉरियर. तो आम्हाला सांगतो निरंतर प्रार्थना करा आणि त्यामध्ये त्याने प्रत्येक मंडळांसाठी तो आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवतो. सगळं प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता अजून दूरवर कशी पोहोचावी यासाठी तो सदैव प्रार्थनेत असतो. या ठिकाणी तो आज प्रार्थना करणारा मनुष्य आहे मंडळीसाठी. या ठिकाणी आज किती लोक एकमेकासाठी प्रार्थना करतात हा चिंतनाचा विषय आहे. आणि या ठिकाणी संत पॉल त्या मंडळीसाठी प्रार्थना करतोय. त्याची इच्छा आहे की मी लवकरात लवकर रोमला यावं आणि त्या ठिकाणी मी सुवार्ता कार्य करावं, तुम्हाला देवाचं वचन सांगावं. या ठिकाणी त्याची खूप तळमळ होती की रोमला जावं, परंतु या ठिकाणी तो आत्ता बिझी होता.
कामामध्ये बिझी होता. जर आपण रोम याचा 15वा अध्याय 15 ते 33 वाचलं, रोम 15 ते 33 मध्ये लिहिलेलं आहे की या ठिकाणी करिंथ येथून तो निघणार आहे, तो जेरुसलेमला जाण्यासाठी. कारण की काही विधर्मी मंडळांनी यहुदी लोकातले जे धार्मिक पुरुष आहेत, धार्मिक लोक आहेत, धार्मिक विश्वासणारे आहे, त्यांच्यासाठी दान दिलेले आहे. ते दान या ठिकाणी घेऊन पौलाला येरुशलेमला जायचे. आणि तो म्हणत आहे की येरुशलेमवरनं मी जेव्हा स्पेनला जायचे मला सुवार्ता कार्यासाठी, तर स्पेनला जाताना मी तुमच्याकडे नक्कीच येईन आणि त्यावेळेस मी तुम्हाला देवाचं गौरव किंवा देवाच्या आध्यात्मिक कृपादानाविषयी सांगेन या ठिकाणी. परंतु जर आम्ही पाहिलं पुढे, जर आपण 15वा अध्याय वाचला, म्हणजे या पत्राच्या सुरुवातीला शुभवर्तमान तो रोम येथील मंडळीच लिहित आहे. परंतु 15वा अध्याय जेव्हा येतो त्यावेळेस त्याला येरुशलेममध्ये अटक झालेली. काही सनातनी यहुदी लोकांनी त्याला चुकीचे त्याच्यावर आरोप ठेवून त्याला कैसर आहे म्हणजे जो रोमी साम्राज्याचा सम्राट आहे त्याच्यापुढे आणलेलं आहे. त्याच्यावर खोटे खटले चालवले, त्याला जेलमध्ये टाकलं. त्याची केस चालवण्यासाठी किंवा त्याचा खटला या ठिकाणी रोम या ठिकाणी चालू करण्यासाठी ते रोमला घेऊन येतात. परंतु या ठिकाणी म्हणजे एक संत पॉल रोममध्ये सुवार्तिक म्हणून येऊ इच्छितो, परंतु तो येतो एक बंदिवान म्हणून. परंतु या ठिकाणी बंदिवान असताना सुद्धा त्याला, जर आपण प्रेषितांचे कृत्य वाचलं तर त्याला परमिशन भेटलेली की तू देवाचं वचनसुद्धा सांग. सो ही केम टू रोम ॲज अ प्रिझनर ॲज वेल ॲज द मिनिस्टर, देवाची सुवार्ता सांगणारा देवाचा सेवक. तर या ठिकाणी संत पॉल एक प्रिझनर म्हणून रोमला येतो आणि त्या ठिकाणी तो लोकांबरोबर संवाद साधतो. म्हणजे या ठिकाणी ही वॉज अ प्रेयरफुल पर्सन. दुसरी गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे ही वॉज अ प्रेयरफुल पर्सन. ही वॉज प्रेइंग फॉर द कॉंग्रिगेशन. तो मंडळांसाठी प्रार्थना करणारा पुरुष होता. त्यानंतर त्याच्याविषयी तिसरी गोष्ट संत पॉल सांगतो स्वतःविषयी की मला तुमच्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. जर 11 आणि 12 वचन वाचलं, तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे मी तुमच्या सानिध्य असून तुमच्या व माझ्या अशा परस्पराच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतास मला तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. या ठिकाणी तो आपलं प्रेम कसं व्यक्त करत आहे, आय लॉंग टू सी यू. मला तुम्हाला पाहण्याची उत्कंठा झालेली आहे. प्रेमळ लोकांना किंवा ज्याचं एकमेकावर प्रेम आहे त्यांनाच एकमेकाला पाहण्याची उत्कंठा असते. आणि या ठिकाणी संत पॉल म्हणत आहे की आय लॉंग टू सी यू. वाय? बिकॉज आय लव्ह यू. कारण की जर आम्ही रोम याचा 16वा अध्याय वाचला, रोमकारसपत्र याचा 16वा अध्याय वाचला, त्याच्यामध्ये संत पौलाबरोबर ज्यांनी सेवा कार्य केले अशा पुष्कळ लोकांची नावे संत पॉल सांगतो. त्याच्यातली रोममध्ये राहणारे पुष्कळ लोक होते. त्याच्यामध्ये तो प्रिस्किल्लाचा आणि ॲक्विलाचा उल्लेख करतो, जे त्याच्यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं जीवन पण धोक्यामध्ये टाकले होतं. त्याच्यानंतर तो पर्सिसचा उल्लेख करतो आणि इतर लोकांचे सुद्धा उल्लेख करतो. त्याचबरोबर त्याने ज्यांना नाही पाहिलं त्यांनासुद्धा त्याला पाहण्याची इच्छा झालेली असते. म्हणून तो म्हणतो की मला तुमच्याविषयी प्रेम आहे. आय लॉंग टू सी यू. या ठिकाणी एक पास्टर हार्ट, एक पाळकाचं हृदय आम्हाला दिसतं की पाळक आपल्या मंडळींवर प्रेम करणारा असावा. संत पॉल आम्हाला दाखवत आहे की आय लव्ह यू. त्यानंतर प्रियानं चौथी गोष्ट या ठिकाणी संत पॉल सांगत आहे की मी तुमचा ऋणी आहे. ही वॉज इन डेट टू देम. या ठिकाणी तो त्यांच्या ऋणामध्ये अडकला होता. कारण की या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही वाचतो 13 आणि 14 वचन, बंधुजनो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्ये व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही अजाण असावे माझी इच्छा नाही. हेलनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी ह्यांचा मी ऋणी आहे. आय एम डेट टू देम. हेल्लनी आणि बर्बरी यांचा मी ऋणी आहे. या ठिकाणी पौलाच्या सेवा कार्यात असंख्य अडथळे आलेले आहेत.
असंख्य अडथळे त्याच्या जीवनात आलेले आहेत, परंतु पुष्कळ वेळा हिंडरन्सेस हे सैतानापासून होते. परंतु आत्ताचं जे हिंडरन्स होतं ते म्हणजे ज्याचा अडथळा आत्ताचा होता ते बिकॉज ऑफ द वर्क ऑफ द लॉर्ड, कारण की त्याला आशिया मायनर आणि ग्रीस येथील लोकांनी जे दान दिले होते ते दान घेऊन यरुशलेमला जायचं होतं. आत्ताचं त्याच्या जीवनातलं जो अडखळण होतं रोमपासून त्याला येण्यापासून रोखत होतं ते म्हणजे त्याला यरुशलेमला जाऊन जे गरीब यहुदी होते ज्यांनी विश्वासात प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला होता त्यांना दान द्यायचं होतं. आणि या ठिकाणी यहुदी ग्रीक लोकांविषयी असं सांगतात प्रियांनो की ग्रीक लोक खूप हुशार होते आणि ते इतर नॉन ग्रीक लोकांना रानटी समजायचे, बार्बेरियन समजायचे आणि ते त्यांच्या फिलॉसॉफीवर त्यांचा खूप विश्वास होता. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना देवाचं वचन सांगावं अशी पौलाची इच्छा होती. त्याच्यामुळे तो त्याचं ते कर्तव्य संपतो. तो म्हणतो की माझं बंधन आहे की मी ह्या लोकांना हेल्लनीबरोबर ज्ञानी व अज्ञानी यांचा मी ऋणी आहे की त्यांना मला देवाचं वचन सांगायचं आहे. आय हॅव टू प्रोक्लेम द वर्ड ऑफ गॉड, द न्यूज ऑफ साल्वेशन. आय हॅव टू टेल दे, मला त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, तारणाचा मार्ग सांगायचा आहे. त्यामुळे तो म्हणतो की मी ह्या लोकांचा ऋणी आहे, म्हणजे रोमी लोकांचा ऋणी आहे, कारण की तुमच्याकडे मला यायचं आहे परंतु हे अडखळलं, ह्या लोकांना सुवार्ता सांगण्याचं अडखळण माझ्या जीवनात आलेले. आणि त्यानंतर 5वी गोष्ट तो सांगत आहे स्वतःविषयी, ही वॉज इगर टू व्हिजिट देम. त्याला आत्मीयता लागली होती की मी कधी रोमला जाईन आणि कधी यांची रोम येथील मंडळांची भेट घेईन. 15 वचनात लिहिलेलं आहे, ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. आय एम इगर, मी उत्सुक आहे. आणि या ठिकाणी उत्सुकसाठी जो ग्रीक भाषेत शब्द वापरलेला आहे त्याचे 2 अर्थ आहेत प्रियानो. रेडी, त्याचं किंग जेम्स व्हर्जनमध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते म्हणजे बी रेडी, तयार आहे. एकाचा अर्थ आहे प्रिपेड. प्रिपेड म्हणजे प्रेषितांचे कृत्य 21 अध्याय 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे, आय एम रेडी टू डाय ॲट जेरुसलेम फॉर द नेम ऑफ द लॉर्ड जीसस. मी येशू ख्रिस्ताच्या नावासाठी येरुशलेममध्ये जाऊन मरावयास तयार आहे. ही इज रेडी, तयार आहे. परंतु या ठिकाणी पौलाला या ठिकाणी जो शब्द त्याने तयार आहे तो या संदर्भात वाचलेला आहे की मला रोमला जायची माझी तयारी आहे, कारण की त्या ठिकाणी जाऊन मला लोकांबरोबर शुभवर्तमान सांगायचं आहे, त्यांना आध्यात्मिक कृपादान द्यायचं आहे. या ठिकाणी रोमला त्याला तेथील साईट सिनरी बघण्यासाठी जायचं नाही आहे. ही वॉन्ट्स टू गो देअर टू विन अ सोल. त्याला आत्म्य जिंकण्यासाठी ना बल्कि तेथील सुंदरता पाहण्यासाठी रोमला जायचे. या ठिकाणी ज्यावेळेस ह्या 5 मुद्दे आम्ही पाहिले की 5 मुद्द्याद्वारे संत पॉल या ठिकाणी त्याचा कन्सर्न रोम येथील मंडळीविषयी सांगत आहे. ते म्हणजे या ठिकाणी तो त्यांचा आभारी आहे कारण की त्यांनी देवाचं वचन गाजवलेलं आहे. त्याच्यानंतर तो त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, ते असेच आत्म्यामध्ये वाढावे. तो त्यांच्यावर तो प्रेम करतो. त्याच्यानंतर त्यांच्या तो ऋणी आहे. आणि 5वी गोष्ट, त्याला उत्सुकता लागलेली की मी कधी जाऊन रोमला भेट देईन. या ठिकाणी या 5 गोष्टीद्वारे संत पॉल या ठिकाणी सांगत आहे की कारण की संत पौलाविषयी पुष्कळच्या चुकीच्या संकल्पना रोम शहरामध्ये पसरल्या होत्या की संत पौला खूप फ्री माइंडेड आहे, तो एक यहुदीमधला एक बंड करणारा मनुष्य आहे. आणि या ठिकाणी चुकीचे धार्मिक शिक्षणसुद्धा संत पौल देत आहे. त्याचं लाईफस्टाईल हे खूप लूज आहे, म्हणजे कॅरेक्टरलेस आहे, असं पौलाविषयी चुकीच्या संकल्पना रोम शहरामध्ये पसरल्या होत्या. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही वॉन्टेड टू शेअर विथ देम द फुलनेस ऑफ गॉस्पल ऑफ क्राइस्ट. त्याच्यामुळे ख्रिस्ताचं खरं शुभवर्तमान, परिपूर्ण शुभवर्तमान त्याला रोममध्ये जाऊन सांगायचं होतं. या ठिकाणी प्रियानो, आज आमच्यासाठी याच्यातून शिकण्यासारख्या ह्याच गोष्टी आहे की आज आम्ही संपूर्ण म्हणजे प्रियांनो फक्त आपण जे ऐकतं तेच नाही आहे किंवा मी नाही आहे, तर आज जगातले प्रत्येक विश्वासणारे या 5 गोष्टीपासून खूप दूर गेलेले आहेत. आज आम्ही कोणासाठी प्रार्थना करत नाही. आमचं एकमेकावरचं प्रेम हे खूप कमी होत चाललेलं आहे. कोणाला तरी मला सुवार्ता सांगायचं आहे, माझ्यावर ते ऋण आहे की मी त्या डेपमध्ये की मला ती सुवार्ता त्याला सांगायची, याची तुम्हाला काळजी नाही आहे.
एखादा जर आजारी पडला तर त्याच्याकडे जाऊन मी त्याची व्हिजिट घ्यावी ह्याचीसुद्धा कोणाला काळजी नाही. वृद्धांची विचारपूस किंवा मंडळीतले जे आजारी आहेत त्यांची विचारपूस करायची सुद्धा आज आम्हाला वेळ नाही आहे. आणि एक प्रकारे आमची पहिली प्रीती थंडावत चाललेली, जी संत पॉल आज आम्हाला या 5 गोष्टीद्वारे दाखवू इच्छितो की यू शुड ऑलवेज थँकफुल फॉर अदर्स. तुम्ही एकमेकावर प्रेम करा, एकमेकाच्या ऋणामध्ये राहा, एकमेकाला भेट घेण्यासाठी आतुर असा. या 5 गोष्टी आज मंडळातून नाहीशा होत चाललेल्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी मंडळांची पुनरुत्थान किंवा मंडळ्या या ठिकाणी आज शुभवर्तमान गाजण्यामध्ये कमी पडत आहे. कारण की आम्ही आमच्या विश्वासणाऱ्यांना अपलिफ्ट करण्यात कमी पडत आहे. वी आर मिसिंग दिस पॉईंट. ह्या 5 गोष्टी आज मंडळातून विलुप्त होत चाललेल्या आहेत. आज कोणाला कोणासाठी वेळ नाही आहे. नो वन हॅज टाईम फॉर एनी वन. आणि खूप निराशेची गोष्ट आहे प्रियानो की आज आम्ही विश्वासणारे सेल्फ सेंटर्ड, आत्मकेंद्रित झालेलो आहोत. आमच्या आजूबाजूला आमच्या भावाचं, आमच्या बहिणीचं काय चाललंय, कसं ती जीवन जगती याचं आम्हाला काही एक नाही. या ठिकाणी संत पॉल प्रभू येशू ख्रिस्ताचं सुवर्तमान सांगण्यासाठी रोम येथे जाण्यास उत्सुक झालेला आहे. या ठिकाणी त्याने सर्व ठिकाणी देवाचं, संपूर्ण युरोप आणि आशिया मायनरमध्ये देवाचं वचन सांगितलं आणि त्या ठिकाणी त्याला खूप हे भेटलं, सक्सेससुद्धा भेटला. आणि या ठिकाणी रोम येथे जाण्यासाठी तो स्वतःचं क्रेडेन्शियल म्हणजे स्वतःची ओळख दाखवून देत आहे. तो रोम येथील मंडळीला पहिल्या अध्यायातच सांगून देत आहे की मी हा आहे, मी पॉल कोण आहे. त्याच्यानंतर पॉल म्हणतो मला तुमची काळजी आहे, मला तुमची चिंता आहे, ही कन्सर्न फ्रॉम देम. आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन तिसरी कडी तो सांगतो ती म्हणजे ही अफर्म्स हिज कॉन्फिडन्स, त्याच्या खात्री, त्याचा विश्वास तो वचन 16 आणि 17 हे रोम येथील मंडळीविषयी प्रकट करत आहे. त्या वचनाचा अभ्यास आपण पुढील बुधवारी करणार आहोत. तर या ठिकाणी आज परमेश्वर आमच्याशी बोलत असताना परमेश्वर आम्हाला हेच सांगत आहे की तुमच्यामध्ये थँकफुलनेस असावा. यू शुड ऑलवेज थँक फॉर अदर्स. यू शुड ऑलवेज लव. तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यांना या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या ऋणात असा की त्यांचं कार्य वाढावं, ख्रिस्ताची ओळख त्यांना व्हावी. चौथी गोष्ट, यू शुड ऑलवेज इगर टू व्हिजिट इच अदर. तुम्ही एकमेकाला भेटीसाठी तत्पर असा, एकमेकाच्या भेटीसाठी तुम्ही तत्पर असा. आणि 5वी गोष्ट या ठिकाणी ती म्हणजे एकमेकासाठी प्रार्थना करा, एकमेकासाठी प्रार्थना करा. हे 5 गोष्टी आज मंडळातून लूप पावत चाललेल्या आहेत. तर परमेश्वर आज पुन्हा एकदा संत पौलाच्या माध्यमातून, रोमकारास पत्राच्या माध्यमातून आम्हाला वचन 8 ते 15 परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला हे गोष्टी करण्यास सहाय्य सांगत आहे. तर ते करण्यास परमेश्वराचा आत्मा आम्हा प्रत्येकाला सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, संत पौलाचा आत्मा आज आम्हा प्रत्येकाला दे आणि एकमेकाविषयी काळजी, एकमेकाविषयी चिंता बाळगून परमेश्वरा आम्ही एकमेकासाठी प्रार्थनेमध्ये असावं, एकमेकाच्या भेटीसाठी सदैव तत्पर असावं, एकमेकासाठी प्रार्थना करणारे जीवन जगावं, एकमेकाला आभार मानणारे जीवन जगावं. यासाठी असतो आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. हे पवित्र वचन तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुझ्या प्रियजनांपर्यंत तू पोहोचवलंस, उपकार मानतो. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता परम उंचावर असणाऱ्या परमेश्वराची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदरची सहभागिता समस्त विश्वासणाऱ्यांबरोबर, समस्त विश्वाबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन, आमेन, आमेन.